गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे बोलत आहेत। त्यातच आणखी एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हते असा जावई शोध नितेश राणेंनी लावलाय। तसंच स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम होती असा दावाही त्यांनी केला। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्ताने कसबा संगमेश्वर इथल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। आमच्यातले काही कार्टे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेप रेकॉर्डर चालवता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती। आणि म्हणून जे काही कोण अतिशहाणे आहेत, जास्त शिकलेले, त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर, नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही, ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना तिथे ठेचण्याचं काम आमच्या स्वराज्याच्या रक्षकांनी केलं। याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे। दरम्यान नितेश राणेंच्या वक्तव्यावरनं राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येते। धार्मिक आणि जातीय सलोखा राखावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं, तर इतिहास बदलण्याची प्रवृत्ती घातक असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही, परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना, भारतप्रेमीच आहे, देशप्रेमीच आहे। शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते, मी नावं घेत नाही। या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला। महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात महाराज एकच विश्वासू माणसाला घेऊन गेले होते, कारण त्यांना माहिती आहे तिथे दगाफटका होणार, तिथे आपल्याला आपला साथीदार हा शूर असावा, आपल्या बरोबरीने मृत्यूला सामोरे जावं लागलं तरी सामोरे जाणारा असावा, म्हणून ते बरोबर कोणाला घेऊन गेले, मदारी मेहतर मुसलमान। इतिहासाचं विकृतीकरण करून अख्खा देश महाराष्ट्र बर्बाद करायचा, आगी लावायच्या, हीच जर कामं आपल्याला करायची असतील तर इथे कशाला यायचं, गल्लोगल्ली फिरत फक्त दगड मारत बसायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।